माझ्या मैत्रिणींनो, सोनाली ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण ही मॅट बनवली. या भागामध्ये आपण ती क्लोज कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग आपण ही मॅट क्लोज कशी करायची ते बघूया. सर्वप्रथम हे जे दोन्ही खिळ्यांवरती जे लूप्स आहेत ते आपण एका खिळ्यामध्ये करणार आहोत. म्हणजे हा असा खेचून घेऊन आपण हा या पहिल्या खिळ्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे बघा, फक्त एका खिळ्यावरतीच लूप राहिलेत. असं आपण सर्व खिळ्यांवर करणार आहोत. आपण दोन्ही खिळ्यातले लूप एका खिळ्यामध्ये केलेले आहेत. हे बघा, हा शेवटचा खिळा राहिलाय, हा करूया. अगदी केअरफुली करा. हे बघा, असं एकही टाका सोडायचा नाही, नाहीतर तिथे भूक पडेल. आता आपण साधा टाका घालायचा आहे. हे जे दोन धागे आहेत त्याच्याऐवजी एकच धागा करायचा आहे. खालचा धागा खेचून मागच्या बाजूला टाकायचा. खिळ्याच्या मागच्या बाजूला टाकलेला आहे म्हणजे हा पक्का होईल. असं आपण सर्व खिळ्यांसाठी करणार आहोत. आता आपल्याला हा एक टाका क्लोज करायचा आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कसं क्लोज करायचं, पण इथे पुन्हा थोडक्यात दाखवते. सर्व टाक्याचे खाली ढकलून घ्यायचे म्हणजे सुटायला नको. ही जी सफेद ऊल आहे ही आपण कापून घेणार आहोत. थोडीशी मोठीच कापणार आहोत म्हणजे आपल्याला बांधायला उपयोगी पडेल खुर्चीला. आपण साधारण 6-7 इंचावरती ही कापून घेणार आहोत आणि ही या निळ्या ऊलला गाठ मारून घेणार आहोत. डबल गाठ मारा म्हणजे पक्की होईल. आणि हा असा टोक असं सोडून देणार आहोत बाजूला. आपण एका वेळेला दोनच खिळे ऑपरेट करणार आहोत. या दोन्ही खिळ्यांभोवती ऊल अशी गुंडाळून घेणार आहोत. हे बघा, ऊल गुंडाळून घेतली. आता आपण खालचा धागा मागच्या बाजूला टाकणार आहोत. खिळ्याच्या मागच्या बाजूला टाकला दोन्ही खिळ्यांसाठी. नंतर हा दुसऱ्या खिळ्यातला लूप हा आपण पहिल्या खिळ्यामध्ये टाकला. थोडासा लूप लूज झाला आहे तर टाईट करून घेऊया. बघा, टाईट करून घेतला. आता पुन्हा खालचा धागा खिळ्याच्या मागच्या बाजूला. हा खिळा मोकळा झाला आहे. आपण सिक्वेन्समध्ये जाणार आहोत म्हणून हा लूप आपण सरकवून या खिळ्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, इथे अशी छानशी साखळी तयार होते. असं आपण सर्व खिळ्यांसाठी करणार आहोत. बघा, किती छान साखळी तयार झाली आहे. मी कसं करते ते बघा.
अतिशय सुंदर अशी साखळी तयार झाली आहे. आता एका शेवटचाच टाका राहिला आहे. ही शेवटची गाठ महत्त्वाची आहे, नाहीतर ती मॅट सुटेल. मी क्रोशाच्या सुईच्या मदतीने मारते. हे बघा, असं काढलं आणि इथे अशी गाठ मारली. हे बघा, पक्की गाठ मारली. तुम्ही अजून एक पण मारू शकता, पण एक पुरेल. हे बघा, रिंगेपासून मॅट ही संपूर्ण मोकळी झालेली आहे. हे बघा, रिंगेपासून मॅट मोकळी झाली आहे. आपली मॅट ही पुरी झालेली आहे आणि अतिशय सुंदरही झालेली आहे आणि अगदी मापाची पण झालेली आहे. चारी टोकं आपण बांधून टाकणार आहोत. आधी आता वरची खोळ करूया, मग नंतर दोन्ही एकत्रच बांधूया. आता खोळ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते.